आज या ठिकाणी आपण सत्कार समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. आता पेरे सरांनी म्हणजे IAS चा पूर्ण इतिहास त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात झाली याविषयी म्हणजे माहिती दिली. खरंच लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून कधी कधी 2 घास पोटात सुद्धा घालत नाहीत, परंतु इतक्या मेहनतीने ते अभ्यास करत असतात. मी बऱ्याच वेळा YouTube वरती वगैरे असे वेगवेगळे इंटरव्ह्यू घेत असताना पाहिलेले आहेत. परंतु सूरजने जे यश मिळवलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशा खंबीर वडिलांच्या आणि त्याच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या साथीनं त्यानं खरंच एक अभिमानानं उंचावेल अशा पद्धतीचं कार्य देश पातळीवर केलेलं आहे. मी त्या तालुक्याचा रहिवासी म्हणून आणि जिल्ह्याचा सपुत्र म्हणून सुद्धा मी त्याच्या कुटुंबासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यात जेवढं अभ्यासासाठी कौतुक करावं तितकं कमी आहे. याही पुढे तो चांगल्या पद्धतीनं कार्य करेल यात शंका नाही. मी ज्या स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे सध्या, सरांचं मी प्राचार्य झाल्यानंतर माझा या ठिकाणी सत्कार केला होता. त्याच्या अगोदरही बरेच वेळा सत्कार केलेला आहे. स्वामी विवेकानंद यांचा फोटो देऊन ते नेहमी सत्कार करत असतात आणि त्यामध्ये ते एक वाक्य आहे, सभी शक्तियां आपके अंदर है, आप कुछ भी और सब कुछ कर सकते हैं. असं जे स्वामी विवेकानंदाचं जे वाक्य आहे ते वाक्य सूरजने सार्थक केले असं मला वाटतंय. आणि माझ्या आयुष्यात सुद्धा म्हणजे स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राचार्याचं पद भूषवत असताना अनेक गोष्टींचा सामना मलाही करावा लागतो. इथं मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभिनव अध्यापक महाविद्यालयामध्ये सुद्धा मी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार शिवलिंग नागापुरे सर हे माझे BEd चे विद्यार्थी आहेत. शिक्षकाला काय लागतं, आपला विद्यार्थी हा चांगल्या क्षेत्रामध्ये पदार्पण केला पाहिजे आणि त्याचं नावलौकिक झालं म्हणजे त्याच्या पाठीमागं आपलंही नावलौकिक होत असतं. शिवलिंग नागापुरे सर सुद्धा येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली PhD पदवी म्हणजे घेतील यात काही शंका नाही. पुढे असंच आपण शिवलिंग नागापुरे सरांच्या सुद्धा सत्कारासाठी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि सूरज आणि सूरजच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझाही मुलगा विवेक सरांनी खूप मदत केली. जर्मनीमध्ये तो आता AI मध्ये इंजिनियर म्हणून काम करत आहे. अशा कोविडच्या परिस्थितीमध्ये तो सुद्धा BE मेकॅनिकल झाला आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो जर्मनीमध्ये आहे. जूनमध्ये त्याचं म्हणजे शिक्षण पूर्ण होईल आणि त्यानंतर तो आता जॉबच्या सर्च मध्ये आहे. हळूहळू त्याला पण मिळेल. मी स्वामी समर्थाचं भक्त आहे. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कारण अनगॅरंटेड कॉलेजमध्ये काम करत असताना काय हाल होतात आणि कशा पद्धतीने काम करावं लागतं. पूर्वीपासूनच माझ्यामध्ये मेहनत करण्याची सवय लागलेली होती आणि ती आजही टिकून आहे. या मेहनतीचं फळ म्हणजे माझे चांगले विद्यार्थी हे माझं दैवत आहे आणि तेच मी जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परत एकदा सूरजला आणि सूरजच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. असंच जेव्हा जेव्हा तुम्ही लातूरमध्ये याल तेव्हा तेव्हा
ढगे सरांकडे निश्चित पद्धतीने येऊन जा, म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन करतील आणि आम्हालाही तुमच्या कारकिर्दीचा लेखाजोखा ऐकता येऊ शकेल. मी जास्त वेळ न घेता सूरज आणि आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली.